नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बोलणार आहोत की उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या होत असेल तर घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने सोपे उपाय कुठले करणार। उन्हाळा सुरू झाला की अनेकांना डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते आणि त्यांच्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो। अशा वेळी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी कशी घ्यावी ते आज आपण पाहूया। उन्हाळा आला की उष्णतेच्या कारणाने शरीराला पाणी कमी होते आणि डिहायड्रेशनची समस्या स्वाभाविकपणे निर्माण होते। डिहायड्रेशनमुळे शरीराला थकवा, डोकेदुखी, त्वचेचा कोरडापणा आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो। ही डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कुठले घरगुती उपाय करू शकता ते आज आपण पाहूया। पहिले म्हणजे पाणी भरपूर प्या। उन्हाळ्यात डिहायड्रेटेड राहण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे आपण पाणी भरपूर पिले पाहिजे। शरीराला दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते। त्याचबरोबर पाणी पिण्यात थोडा फ्लेवर देण्यासाठी लिंबू, संत्री किंवा सर्दी खोकला थांबवणारे औषधी घटक पाण्यामध्ये आपण घालू शकतो। नंतर नारळ पाणी प्यावे। नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे ज्यात पाणी, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात। हे शरीरात पाणी कमी होऊ देत नाहीत आणि तुमचे हायड्रेशन साधं ठेवते। गरम वातावरणात नारळ पाणी पिणे शरीराला थंड ठेवण्यासाठी फायदेशीर असते। त्यानंतर पाहूया फळांचं सेवन। टरबूज, काकडी, खरबूजा, संत्रा, आंबा यासारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते। त्याचप्रमाणे ह्या फळांमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि विटॅमिनही असतात जे तुमच्या शरीराला ऊर्जा देतात। त्यानंतर ताक आणि दूध। ताक पचनासाठी चांगले असते आणि शरीरालाही थंड ठेवते। ते शरीरातील पाणी कमी करण्यापासून बचाव करते। तसेच पाणी आणि कॅल्शियमसाठी दूध देखील हायड्रेशनसाठी फायदेशीर आहे। त्यानंतर लिंबू आणि पुदिना शरीराला ताजंतवानं ठेवतात। लिंबाच्या पाण्यात पुदिना घालून तुम्ही एक ताजं आणि हायड्रेटेड पेय तयार करू शकता। ह्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि तुमचं शरीर थंड राहतं। नंतर आहे कोकम सरबत। कोकम सरबत उष्णतेच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी एक उत्तम उपाय आहे। कोकममध्ये अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी असतं ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो। त्याचसोबत कोकम पचन सुधारण्यासही मदत करते। आलं आणि हळद या 2 घटकांचे उपयोग अनेक समस्या दूर करण्यासाठी केले जाते। हळद शरीराला ठणक देण्याचे काम करते आणि आलं शरीराला उष्णतापासून आराम देऊन हायड्रेशन चांगले ठेवते। त्यानंतर आहे ताज्या फळांचा ज्यूस। घरच्या घरी ताज्या फळांचा ज्यूस बनवून प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते। गाजर, पपई, संत्रा, अननस एक उत्तम पर्याय असू शकतो। यामुळे शरीराला ताजंतवानं व हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते। पाणीपुरी आणि चटपटीत पदार्थ। उन्हाळ्याच्या दिवसात चटपटीत पदार्थ आणि पाणीपुरी हायड्रेटेड ठेवण्यासाठी उत्तम आहे। चटपटीत पदार्थामध्ये थोड्या मसाल्यांचाही अधिक पाणी आणि चव असते, त्यामुळे शरीराचे हायड्रेशन रेट चांगला राहतो। तर आज आपण हे बघितले शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कुठल्या घरगुती उपाय आपण करू शकतो। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।